नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या। जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असतानाच अशातच एका घटनेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला। बुलढाणा खामगाव राज्य महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे। बाजीराव चव्हाण वय वर्ष 60 माटारगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। ते अभयारण्यातील माटारगाव धरण शिवारात हरवलेली गुरे शोधण्यासाठी गेले होते। यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून जवळपास 100 मीटर दूर दाट झुडुपात फरकटत नेले। त्यामुळे बाजीराव यांचा जागीच मृत्यू झाला। नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान वन विभागाचे कर्मचारी यांनी फायर लाईटचे काम करण्यासाठी गेले असताना त्यांना वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला। वन्यजीव अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी लोखंडे राहणार खामगाव व चेतन राठोड राहणार बुलढाणा यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या घटनेमुळे माटारगाव धरण परिसरात शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्याकरिता गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने जखमी केल्याची घटना बुधवारी पाचपावली पोलीस स्टेशन परिसरात घडली होती। या घटनेतील जखमी अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू होता, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। आरोपी रोहित नारहारकर याच्या मेहुणीचे आशिष बडल यांच्याशी अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते, मात्र आशिष हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत होता। अभिषेकला या प्रकरणाची माहिती होती, म्हणून दोघांमधील असलेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने रात्री ठरवलेल्या घटनास्थळी तो भेट द्यायला गेला। मात्र आरोपी रोहित, श्याम आणि राजकुमार यांच्यासोबत अभिषेकचा वादविवाद झाला। हा वाद एवढा निकोपाला गेला की आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करून गंभीर जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अभिषेकला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले। अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सदर आरोपी हा गुन्हेगार असून त्याची लोकांच्या मनातील दहशत घालविण्यासाठी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली व खुनाच्या गुन्ह्यांसह विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेची संपूर्ण माहिती प्रवीण सोमवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचपावली यांनी दिली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। लक्ष्मीनगरातील रहिवासी श्रीमती अनुराधा मदन गडकरी यांचे काल 14 फरवरीच्या सायंकाळी 6:30च्या सुमारास दुःखद निधन झाले। त्या 85 वर्षाच्या होत्या। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या त्या वहिनी होत्या। त्यांच्या पश्चात मुलगा अमोल, मुलगी अंजली, वर्षा व राजश्री तसेच बराच मोठा परिवार आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। शहरातील मोठमोठ्या ओयो हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले असून बुधवारी रात्री बेलदरोडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला। या छाप्यात 15 वर्षाच्या मुलीला देह व्यापार करताना ताब्यात घेतले। या प्रकरणी हॉटेल मालक राकेश चावला वय वर्ष 55 आणि मुलगा आशिष चावला वय वर्ष 22 याला अटक केली असून 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। बेलदरोडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक देह व्यापाराचे अड्डे सुरू असून त्याला पोलीस आणि गुन्हे शाखाच्या पथकातील कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण सहकार्य आहे। त्यामुळे मनीष नगर परिसरातील अनेक हॉटेल आणि ओयो हॉटेल्समध्ये देह व्यापार पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू असल्याची बाब पुढे आली आहे। मनीष नगरातील श्रीजी ऑटोमोबाईल जवळील रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेले कृष्णकुंज ओयो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना शारीरिक सुखाचे शौकीन ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती पुढे आली। हॉटेल मालक राकेश चावला आणि आशिष चावला या बाप लेकांनी काही अल्पवयीन मुलींना देह व्यापारासाठी हॉटेलमध्ये ठेवले होते। व्यवस्थापक धीरज रवींद्र खुळे आणि त्यांचे 2 साथीदार ग्राहकांना 5 ते 10 हजार रुपयात मुली उपलब्ध करून देत असे। या मुलींना 500 ते 1000 रुपये देऊन त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण केले जात असे। एसएसबी पथक देह व्यापाराच्या अड्ड्याला कारवाई करीत नसल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक श्याम सोनटक्के, सहाय्यक निरीक्षक अयूब संदे यांच्या मार्गदर्शनात छापा टाकण्यात आला।
या कारवाईत 15 वर्षाच्या मुलीला ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आले, तर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील 2 सिलेंडरचा स्फोट झाल्याने दुकान बेचिराख झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही. ही घटना चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरात रात्री घडली. बल्लारपूर शहरातील वर्दळीच्या रेल्वे स्थानक चौकात महामार्गावर हे गॅस शेगडीचे दुकान आहे. याच दुकानातील 2 सिलेंडर एका पाठोपाठ एक फुटले. या स्फोटामुळे हे दुकान पूर्णपणे बेचिराख झाले. या दुकानाला लागूनच इतरही प्रतिष्ठाने होती, त्यामुळे एकच खळबळ उडाली. गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिका आणि बल्लारपूर पेपर मिलच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेत अग्नीवर नियंत्रण मिळवले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रियसीवर असलेल्या संशयावरून मित्राची भरदिवसा चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नाईक नगर येथे भरदिवसा ही घटना घडली. सूरज उर्फ बिहारी महतो राहणारा बालाजी नगर असे मृतकाचे नाव आहे, तर बिपिन कुमार गुप्ता वय वर्ष 25 राहणारा नाईक नगर असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्षाला दिली असून या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीला वाहतूक कर्मचाऱ्याने स्वतः पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे गेल्या 12 दिवसात शहरातील हत्येची ही 10वी घटना आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक सूरज उर्फ बिहारी महतो हा बालाजीनगर परिसरात राहत होता व सूरज हा गुंड असून त्याच्यावर सुमारे 21 गंभीर गुन्हे दाखल आहे व त्याला 2023 मध्येच नागपूर शहर व ग्रामीण भागातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र तरी तो शहरातच राहत होता. मृतक सूरज आणि आरोपी बिपिन कुमार गुप्ता हे मित्र होते. सूरज आणि बिपिन कुमार दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. गेल्या काही वर्षापूर्वी ते कामाच्या शोधात नागपुरात आले होते. दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. सूरजची बिपिनच्या प्रियशीशी मैत्री होती. गेल्या काही दिवसांपासून बिपिनला दोघांवर संशय देखील होता. बिपिनने त्याच्या प्रियसीला सूरज सोबत मैत्री तोडण्यासाठी सांगितले, मात्र तिने नकार दिला. त्यामुळे आपली प्रियसी आपल्यासोबत बोलत नसल्याचा संशय बिपिनला होता. त्यामुळे बुधवारी बिपिनने सूरजला भांडण सोडविण्यासाठी बोलविले होते. सूरज हा दुचाकीवरून नाईक नगर चौकात येताच बिपिन व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर चाकूने वार केला. सूरज जीव वाचविण्यासाठी धावू लागला. आरोपींनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला. त्यानंतर सूरजने नाईक नगर येथील विठ्ठलराव सिरसाट यांच्या घरात शिरत मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र आरोपींनी सूरजची गळ्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. त्याचवेळी मानेवाडा चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक कर्मचारी कमलकांत रोकडे यांना एका ऑटो चालकाने नाईक नगर गल्लीत एका तरुणाला काही लोक मारित असल्याचे सांगितले. या माहितीवरून कमलकांत त्यांच्या महिला सहकारी संध्या ढोक यांच्यासह त्यांच्याच दुचाकीवर तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्याला एक पल्सर गाडी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली व काही अंतरावर गेल्यावर त्यांना विठ्ठल सिरसाट नावाच्या व्यक्तीच्या घरात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आरोपी नुकताच इथून पळून गेला होता. त्यानंतर कमलकांत रोकडे यांनी थोड्या अंतरावर जाऊन आरोपी बिपिन गुप्ता याला पकडले. त्यानंतर त्यांच्या साथीदारांसह हत्येची कबुली देखील त्यांनी दिली. यानंतर कमलकांत यांनी पोलीस नियंत्रण कक्षेला या घटनेची संपूर्ण माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मृतक सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू केला. मागील काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या हत्येच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. नागपूर शहरात शिवशाही महोत्सव 2024चे आयोजन शिवशाही गड पुरुषोत्तम बाजार समोर झिंगाबाई टाकळी नागपूर येथे करण्यात आले. 15 जानेवारी पासून पश्चिम नागपूरमध्ये सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचे समापन काल शिवशाही गड येथे करण्यात आले. या शिवशाही महोत्सवात वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शिवशाही मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. कॅमेरामॅन सचिनसह प्रियंका ठाकरे,
शंखनाद न्यूज नागपूर. अनुभव म्हणजे जवळपास आता मी 29 दिवस झाले घराघरात मी पश्चिम नागपूरमध्ये गेलो. लोकांच्या मी समस्या जाणून घेतल्या. बऱ्याचशा समस्या याचं निराकरण मी केलं आणि लोकांचे वरिष्ठांचे मी आशीर्वाद घेतले. आणि आज हे लक्षात आलं की काही भाग माझा राहिलेला आहे. तर शिवशाही महोत्सवची जी सांगता 19 तारखेला होईल, त्यानंतर बाकीचा जो प्रभाग आहे तो मी घरोघरी जाऊन पुन्हा जन आशीर्वाद यात्रा माझी सुरू राहील. कारण लोक मला म्हणाले की तुमच्यासारखे शिकलेले लोक, काम करणारे लोक, जे प्रतिनिधी बऱ्याच वेळा सांगून त्यांनी जे कामं केले नाही ते आम्ही या महिन्याभरात बऱ्याचशा लोकांचे जेवढे आमच्याशी शक्य होऊ शकत असेल ते आम्ही त्यांचे कामं केले. त्यामुळे त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि मी फार त्याच्यामुळे उत्साहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहाने मनवली पाहिजे असा ह्या विचाराचा मी आहे. आणि मागच्या वर्षीपासून मी ह्या शिवशाही महोत्सवाची सुरुवात केली. मागच्या वेळेस हा शिवशाही महोत्सव 4 दिवसाचा होता. आज 6 दिवसाचा शिवशाही महोत्सव आहे. पुढच्या वर्षी आम्ही 10 दिवसाचा शिवशाही महोत्सव करू असाच लोकांचा प्रतिसाद मिळाला तर. सरूरचे पोलीस पाटीलच यशोदा नदीतील काळ्या रेतीचा तस्कर असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेतीच्या या तस्करीत 12 वर्षापूर्वी केवळ 12 एकर जमिनीचे मालक असलेले पोलीस पाटील आज तब्बल 52 एकर जमिनीचा मालक कसे झाले, याबाबतचा खुलासा या प्रकरणामुळे होऊ लागला आहे. सतत 6 दिवस रात्रीच्या काळोख्यात रेतीचा काळा बाजार करणाऱ्या पोलीस पाटलांची काळी कहाणी यामुळे उघड झाली आहे. सरूर गावालगत यशोदा नदीचे मोठे पात्र आहे. इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात काळ्या रेतीचा साठा संकलित होतो. मात्र या पात्रातील रेती ट्रॅक्टरने काढण्यासाठी गावाच्या शिवेवरून एक पांदन रस्ता गेला आहे, पण हा रस्ता नदी पात्रापर्यंत जात नाही. यावर उपाय म्हणून पोलीस पाटलाने वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी काही शेतकऱ्यांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्या जमिनी मक्त्याने घेतल्या, पण तरीही थेट नदी पात्रापर्यंत ट्रॅक्टर नेणे शक्य नव्हते. म्हणून या पोलीस पाटलाने रस्त्यात येणाऱ्या बांबूळ आणि कडुलिंबाच्या झाडावर कुल्हाड चालवली आणि थेट JCBने रस्ता तयार केला. आता हा पोलीस पाटील जवळपास रोजच रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत ट्रॅक्टरने रेतीची चोरी करतो. आजही त्यांच्या फार्म हाऊस लगत रेतीचे ढिगारे उभे झाले आहे. ते महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? आणि दिसतही असतील तर या प्रकरणात कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.